आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा 100वा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्र मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी असा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त पत्र वाचेन, पाहीन आणि संदेशांना जरा समजण्याचा प्रयत्न करेन. आपली पत्र वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो. भावनांनी हृदय उचंबळून आलं आणि भावनांमध्ये वाहूनही गेलो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या 100व्या भागासाठी अभिनंदन केलं आहे, परंतु मी खरोखर सांगतो की वास्तविक पाहता अभिनंदनास पात्र तर आपण सर्व मन की बातचे श्रोते आहात, आमचे देशवासी आहेत. मन की बात कोटी कोटी भारतीयांची मन की बात आहे, त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे. मित्रांनो, 3 ऑक्टोबर 2014 या दिवशी विजयादशमीचं ते पर्व होतं आणि आपण सर्वांनी मिळून विजयादशमीच्या दिवशीच मन की बातचा प्रवास सुरू केला होता. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचं पर्व. मन की बात सुद्धा देशवासियांच्या भलेपणाचं, सकारात्मकतेचं एक आगळं वेगळं पर्व बनली आहे. एक असं पर्व की जे प्रत्येक महिन्याला येतं, ज्याची प्रतीक्षा सर्वांनाच असते. यात आम्ही सकारात्मकता साजरी करतो. आम्ही यात लोकसहभागालाही साजरं करतो. मन की बातनं इतके महिने आणि इतक्या वर्षांचा प्रवास केला, यावर तर कधी कधी विश्वासच बसत नाही. प्रत्येक भाग अगदी खास होता. प्रत्येक वेळेस नवीन उदाहरणांचं नाविन्य, प्रत्येक वेळेस देशवासियांच्या यशस्वीतेचा विस्तार. मन की बात कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जोडले गेले. प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक वर्गातील लोक जोडले गेले. बेटी बचाओ बेटी पढाओची गोष्ट असो, स्वच्छ भारत अभियानाची गोष्ट असो, खादीप्रती प्रेम असो की निसर्गाबद्दल चर्चा असो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असो की मग अमृत सरोवर याची चर्चा. मन की बात ज्या विषयाशी जोडला गेला तो लोकचळवळीचा विषय झाला आणि आपण त्याला तसा बनवला. जेव्हा मी तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांना बरोबर घेऊन मन की बात केली होती, तेव्हा याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली. मित्रांनो, मन की बात तर माझ्यासाठी दुसऱ्यांच्या गुणांची पूजा करण्यासारखीच आहे. माझे एक मार्गदर्शक होते, लक्ष्मणरावजी इनामदार. आम्ही त्यांना वकील साहेब म्हणत असू. ते नेहमी असं म्हणत असत की आपण दुसऱ्यांच्या गुणांची पूजा केली पाहिजे. समोर कोणीही असो, आपला साथीदार असो की आपला विरोधक असो, त्यांचे चांगले गुण जाणण्याचा, त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या या शिकवणीने नेहमीच मला प्रेरणा दिली आहे. मन की बात दुसऱ्यांच्या गुणांपासून शिकण्याचं एक फार मोठं माध्यम बनलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, या कार्यक्रमानं मला कधीही आपल्यापासून दूर जाऊ दिलं नाही. मला आठवतं की जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा स्वाभाविकपणेच सामान्य जनांशी भेटणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं सहजच होतं. मुख्यमंत्रीपदाचं कामकाज आणि कार्यकाल असा असतो की लोकांना भेटण्याची खूप संधी मिळत असते. पण 2014 मध्ये जेव्हा दिल्लीत आलो, तेव्हा मला असं आढळलं की इथलं जीवन तर खूपच वेगळं आहे. कामाचं स्वरूप वेगळं आहे, जबाबदारी वेगळी आहे आणि स्थिती परिस्थितीची बंधनं, सुरक्षेचा बंदोबस्त, वेळेची मर्यादा, सारं काही वेगळं आहे. सुरुवातीच्या दिवसात काही वेगळेपण जाणवत होतं, काहीसं रितेपण वाटत होतं. 50 वर्षांपूर्वी मी यासाठी माझं घर सोडलं नव्हतं की आपल्याच देशवासियांशी संपर्क अवघड होईल. देशवासी माझ्यासाठी सर्वतोपरी आहेत. मी त्यांच्यापासून अलग होऊन जगूच शकत नाही. मन की बात मध्ये मला या समस्येचं उत्तर सापडलं. सामान्य माणसांशी जोडलं जाण्याचा मार्ग दिला. पदभार आणि शिष्टाचार
हा व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला आणि लोकभावना कोटी कोटी भारतीयांसोबत माझ्या भावविश्वाचा अतूट भाग झाली. प्रत्येक महिन्याला मी देशातल्या लोकांचे हजारो संदेश वाचतो. प्रत्येक महिन्याला देशवासियांच्या एकाहून एक अद्भुत स्वरूपाचं दर्शन घडतं. मी देशवासियांच्या तपश्चर्या आणि त्यागाची परिसीमा पाहतो, ती मला जाणवते. मला असं वाटत नाही की मी आपल्यापासून दूर अंतरावर आहे. माझ्यासाठी मन की बात एक कार्यक्रम नाही, तर माझ्यासाठी एक श्रद्धा, पूजा आणि व्रत आहे. जसं लोक ईश्वराची पूजा करण्यासाठी जातात तेव्हा पूजेची थाळी आणतात, माझ्यासाठी मन की बात कार्यक्रम ईश्वररूपी जनता जनार्दनाच्या चरणांच्या पूजेच्या थाळीसारखा आहे. मन की बात माझ्या मनाचा आध्यात्मिक प्रवास बनला आहे. मन की बात स्वपासून ते समष्टीपर्यंतचा प्रवास आहे. मन की बात अहमपासून ते वयमपर्यंतचा प्रवास आहे. हा मी नाही तर तूच याची संस्कार साधना आहे. आपण कल्पना करा, एखादा माझा देशवासी 40-40 वर्षांपासून निर्जन डोंगरी भाग आणि नापीक जमिनीवर वृक्ष लावतो आहे. कितीतरी लोक 30-30 वर्षांपासून जलसंरक्षणासाठी विहिरी आणि तलाव तयार करत आहेत आणि त्यांची स्वच्छता करत आहेत. कोणी 25 ते 30 वर्षांपासून निर्धन परिवारातील मुलांना शिकवत आहे, तर कोणी गरिबांच्या इलाजासाठी मदत करतो आहे. कित्येकदा मन की बात मध्ये याचा उल्लेख करताना मी भावविवश झालो आहे. अनेक वेळा याचं पुन्हा ध्वनिमुद्रण करावं लागलं आहे. आज मागचे कितीतरी भाग पुन्हा डोळ्यासमोर येत आहेत. देशवासियांच्या या प्रयत्नांमुळेच मला सातत्यानं स्वतःला कार्यरत राहण्याची प्रेरणा दिली आहे. मित्रांनो, मन की बात कार्यक्रमात मी ज्या लोकांचा उल्लेख करतो ते सर्व आमचे नायक आहेत, ज्यांनी या कार्यक्रमाला जिवंत बनवलं आहे. आज ज्यावेळी आपण 100व्या भागापर्यंत पोहोचलो आहोत, त्यावेळी माझी ही इच्छा आहे की पुन्हा एकदा आम्ही त्या सर्व नायकांकडे जाऊन त्यांच्या प्रवासाच्या बाबत जाणून घ्यावं. आज आम्ही काही मित्रांशी पुन्हा चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्याशी आता हरियाणातील सुनील जगलान भाईजी जोडले जात आहेत. सुनील जगलानजी यांचा माझ्या मनावर इतका प्रभाव यासाठी पडला की हरियाणातील लिंग समतोलाच्या व्यस्त प्रमाणावर जोरदार चर्चा होत असते आणि मी सुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान हरियाणातूनच सुरू केलं होतं. याच दरम्यान जेव्हा सुनीलजी यांच्या सेल्फी विथ डॉटर मोहिमेकडे माझं लक्ष गेलं, तेव्हा मला खूप चांगलं वाटलं. मी त्यांच्यापासून शिकलो आणि याचा मन की बात मध्ये समावेश केला. पाहता पाहता सेल्फी विथ डॉटर एका जागतिक मोहिमेत परिवर्तित झाली आणि यात मुद्दा सेल्फीचा नव्हता, तंत्रज्ञानाचाही नव्हता, तर यात कन्येला प्रमुख स्थान दिलं होतं. जीवनात कन्येला किती मोठं स्थान आहे हे या अभियानातून समोर आलं. अशाच अनेक प्रयत्नांचा परिणाम असा झाला की आज हरियाणातील लिंगभेदाचं गुणोत्तर खूपच सुधारलं आहे. या आपण आता सुनीलजी यांच्याशी जरा गप्पा मारूया. नमस्कार सुनीलजी. नमस्कार सर. आपला आवाज ऐकूनच माझा आनंद प्रचंड वाढला आहे सर. सुनीलजी, सेल्फी विथ डॉटर प्रत्येकाला आठवणीत आहे. आज त्यावर पुन्हा चर्चा होत आहे. आपल्याला कसं वाटतंय? सर, खरं तर आपण हरियाणातील पानिपतचं 4थं युद्ध मुलींच्या चेहऱ्यांवर स्मितहास्य आणण्यासाठी सुरू केलं होतं आणि त्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली पूर्ण देशानं जितके प्रयत्न केले आहेत, ही खरोखरच माझ्यासाठी आणि प्रत्येक पित्यासाठी आणि कन्या प्रेमींसाठी खूप मोठी बाब आहे सर. सुनीलजी, आता आपली कन्या कशी आहे? सध्या ती काय करते? सर, माझ्या 2 कन्या आहेत सर, नंदनी आणि याचिका. त्यापैकी एक 7वी इयत्तेत शिकत आहे, तर दुसरी 4थ्या इयत्तेत शिकते. ती आपली मोठी प्रशंसक आहे सर आणि धन्यवाद प्रधानमंत्रीजी म्हणून तिने आपल्या वर्गमैत्रिणींकडून आपल्यासाठी
पत्रही लिहून घेतली होती सर. वा सुनीलजी, वा वा. आपल्या कन्येला माझ्याकडून आणि मन की बातच्या श्रोत्यांकडून अनेक आशीर्वाद सांगा. सर, खूप खूप धन्यवाद. आपल्यामुळेच देशाच्या कन्यांच्या चेहऱ्यांवर सातत्यानं स्मितहास्य वाढत चाललं आहे सर. खूप खूप धन्यवाद सुनीलजी. धन्यवाद सर. मित्रांनो, मला या गोष्टीचा इतका आनंद आहे की मन की बात मधून आपण देशातील स्त्री शक्तीच्या शेकडो प्रेरणादायक कहाण्यांचा उल्लेख केला आहे. मग त्यात आमचं सैन्य असो की क्रीडा जगत असो, जेव्हा मी महिलांच्या यशाबद्दल उल्लेख केला आहे त्याची खूप प्रशंसा झाली आहे. जसं आपण छत्तीसगडच्या देऊर गावातील महिलांची चर्चा केली होती. या महिला स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून गावातील चौक, रस्ते आणि मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान चालवतात. अशाच प्रकारे तमिळनाडूतील त्या आदिवासी महिला ज्यांनी हजारो पर्यावरण स्नेही टेराकोटा कप्स निर्यात केले आणि त्यांच्यापासूनही देशानं खूप प्रेरणा घेतली. तमिळनाडूतील 20,000 महिलांनी एकत्र येऊन वेल्लोर इथं नाग नदीला पुनरुज्जीवित केलं होतं. अशा कितीतरी अभियानांना आमच्या स्त्री शक्तीनं प्रेरणा दिली आहे आणि मन की बात कार्यक्रम त्यांच्या प्रयत्नांना समोर आणण्याचा मंच बनला आहे. मित्रांनो, आता आपल्याबरोबर फोन लाईनवर आणखी एक सद्गृहस्थ आले आहेत. त्यांचं नाव आहे मंजूर अहमद. मन की बात कार्यक्रमात जम्मू काश्मीरच्या पेन्सिल स्लेट्स बाबत माहिती देताना मंजूर अहमदजी यांचा उल्लेख झाला होता. मंजूरजी, कसे आहात आपण? धन्यवाद सर, मजेत आहे सर. मंजूरजी, मन की बातच्या 100व्या भागात आपल्याशी चर्चा करताना खूप छान वाटत आहे. धन्यवाद सर. बर मंजूरजी, ते पेन्सिल स्लेट्सचं काम कसं सुरू आहे? सर, ते काम खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. जेव्हा आपण आमची ही गोष्ट मन की बातमध्ये सांगितली तेव्हापासून कामही खूप वाढलं आहे सर. इतरांचा रोजगारही खूप वाढला आहे या कामातून. मंजूरजी, किती जणांना रोजगार मिळत असेल? सर, आता माझ्याकडे 200हून अधिक लोक आहेत. अरे वा, मला आनंद झाला हे ऐकून मंजूरजी. सर, आता 1-2 महिन्यातच याचा विस्तार करणार असून आणखी 200 लोकांना रोजगार मिळू लागेल सर. वा वा वा. हे पहा मंजूरजी. जी सर, मला बरोबर आठवतंय की त्या दिवशी तुम्ही मला असं सांगितलं होतं की हे असं काम आहे की याला काही प्रसिद्धी नाही, की स्वतःची काही ओळख नाही आणि आपल्याला याचं दुःखही होतं. आणि याचमुळे आपण खूप अवघड परिस्थिती आहे असं म्हणाला होतात. आता तर ही ओळख बनली आहे आणि 200हून अधिक लोकांना तुम्ही रोजगार पुरवत आहात. हो 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 सर. मंजूरजी, आपण याचा विस्तार करत आहात आणि 200 लोकांना रोजगार देत आहात, ही तर खूप आनंदाची बातमी सांगितली आपण. आणि सर, याशिवाय इथल्या शेतकऱ्यांना याचा खूप फायदा तेव्हापासून मिळत आहे. 2,000 रुपयांना जे झाड विकलं जात होतं, आता त्या झाडाची किंमत 5,000 रुपयांपर्यंत पोचली आहे सर. मागणी खूप वाढली आहे आणि ही माझी ओळख बनली आहे. खूप मागण्या आमच्याकडे आल्या आहेत सर. आणि सर, तेव्हापासून मी आता 1-2 महिन्यात आणखी 2-4 गावात याचा विस्तार करून घेणार आहे सर. इथल्या 2-250 मुलामुलींना त्यात सामावून घेणार आहे सर. आणि सर, त्यांची उपजीविका यातून चालू शकते. पहा मंजूरजी, वोकल फॉर लोकलची किती जबरदस्त शक्ती आहे हे आपण प्रत्यक्षात दाखवून दिलं आहे. हो सर. मंजूरजी, माझ्याकडून आपल्याला आणि गावातील सर्व शेतकरी आणि आपल्या समवेत काम करत असलेल्या सर्व साथीदारांना अनेक अनेक शुभेच्छा. मित्रांनो, आमच्या देशात कितीतरी असे प्रतिभाशाली लोक आहेत की जे आपल्या मेहनतीच्या जोरावर शिखरस्थानावर पोहोचले आहेत. मला आठवतंय, विशाखापट्टणमचे वेंकट मुरली प्रसादजी यांनी आत्मनिर्भर भारत याविषयी एक तक्ता तयार केला होता. त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त भारतीय उत्पादनांचा उपयोग ते करतील. तसंच बेतियाचे प्रमोदजी
यांनी LED बल्ब बनवण्याचा छोटासा कारखाना सुरू केला. गढमुक्तेश्वरच्या संतोषजी यांनी चटया बनवण्याचं काम केलं. आणि मन की बात कार्यक्रमच त्या सर्व उत्पादनांना सर्वांच्या समोर आणण्याचं एक माध्यम बनलं. आपण मेक इन इंडियाच्या अनेक उदाहरणांपासून ते अंतराळ स्टार्टअप्स पर्यंतची चर्चा मन की बात कार्यक्रमात केली आहे. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की मी काही भागांपूर्वी मणिपूरच्या भगिनी विजय शांती देवी यांचाही उल्लेख केला होता. विजय शांती देवी कमळाच्या देठाच्या तंतूंपासून कपडे बनवतात. मन की बात कार्यक्रमात या आगळ्या वेगळ्या पर्यावरण स्नेही कल्पनेची चर्चा झाली तेव्हा त्यांचं काम अधिकच लोकप्रिय झालं. आज विजय शांतीजी आपल्याबरोबर फोनवर आहेत. नमस्ते विजय शांतीजी, कशा आहात आपण? सर, मी मजेत आहे. आणि आपलं काम कसं चाललं आहे विजय शांतीजी? सर, सध्या माझ्या समवेत 30 महिला काम करत आहेत. विजय शांतीजी, इतक्या थोड्या कालावधीत आपण 30 महिलांपर्यंत पोहोचले आहात? होय सर. यावर्षी माझ्या भागातील आणखी 100 महिलांना घेऊन विस्तार करणार आहे. तर आपलं लक्ष 100 महिलांचं आहे विजय शांतीजी. होय सर, 100 महिला. आणि विजय शांतीजी, आता लोकांना कमळाच्या देठाच्या तंतूंचा चांगल्यापैकी परिचय झाला आहे. होय सर, प्रत्येकाला मन की बातमुळेच संपूर्ण भारतात याची माहिती झाली आहे. आता ते खूप लोकप्रियही झालं आहे विजय शांतीजी. होय सर, पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमामुळे प्रत्येकाला कमलतंतूची, लोटस फायबरची माहिती झाली आहे. विजय शांतीजी, आता तुम्हाला बाजारपेठही मिळाली आहे ना? होय सर, मला अमेरिकेतूनही मागणी आली आहे आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करायची आहे. मी या वर्षापासून अमेरिकेलाही निर्यात करण्याचा विचार करते आहे. बस, म्हणजे आता तुम्ही निर्यातदार झाला आहात विजय शांतीजी. होय सर, मी या वर्षीपासून आमच्या कमलतंतूंचं उत्पादन निर्यात करणार आहे. विजय शांतीजी, म्हणजे जेव्हा मी म्हणतो की व्होकल फॉर लोकल आणि आता लोकल फॉर ग्लोबल. होय सर, मला माझं उत्पादन सर्व जगभरात पोचवायचं आहे. विजय शांतीजी, अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर. मित्रांनो, मन की बातचं अजून एक वैशिष्ट्य आहे. मन की बातच्या माध्यमातून अनेक लोक चळवळी जन्माला आल्या, तसंच त्यांना गती देखील प्राप्त झाली. उदाहरणार्थ, आपली खेळणी. आपल्या खेळण्यांच्या उद्योगाला पुनर्स्थापित करण्याचं मिशन मन की बात पासूनच सुरू झालं होतं. भारतीय प्रजातीचे श्वान, आपल्या देशी श्वानांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात देखील मन की बात पासूनच झाली होती. आपण आणखी एक मोहीम सुरू केली होती. गरीब, लहान दुकानदारांसोबत किमतीबद्दल घासाघीस करणार नाही, भांडण करणार नाही. जेव्हा हर घर तिरंगा मोहीम सुरू झाली तेव्हा देखील देशवासियांना या मोहिमेशी जोडण्यात मन की बातने महत्त्वाची भूमिका पार पाडली. असं प्रत्येक उदाहरण समाजात परिवर्तनाचं कारण बनलं आहे. प्रदीप सांगवानजी यांनीही समाजाला प्रेरणा देण्याचा विडा उचलला आहे. मन की बातमध्ये आम्ही प्रदीप सांगवानजी यांच्या हीलिंग हिमालय मोहिमेची चर्चा केली होती. ते आपल्याबरोबर फोन लाईनवर उपलब्ध आहेत. प्रदीपजी नमस्कार. सर, जय हिंद. जय हिंद. जय हिंद. प्रदीपजी, तुम्ही कसे आहात? सर, खूपच छान. आणि तुमचा आवाज ऐकून तर अजूनच छान. प्रदीपजी, तुम्ही हिमालयाला स्वच्छ करण्याचा विचार केला? हो सर. आणि प्रदीपजी, मोहीमही राबवली. सध्या तुमची मोहीम कशी सुरू आहे? सर, खूपच छान सुरू आहे. असं समजा की 2020 पासून आम्हाला जे काम करायला 5 वर्ष लागायची तेच काम आता 1 वर्षात पूर्ण होत आहे. अरे वा प्रदीपजी, वा. हो सर, सुरुवातीला मी खूप चिंतित होतो. मी खूप घाबरलो होतो की मी आयुष्यभर हे काम करू शकेन की नाही. परंतु थोडा पाठिंबा मिळाला आणि 2020 पर्यंत आम्ही प्रामाणिकपणे खूपच संघर्ष करत होतो. खूपच कमी लोक सहभागी होत होते. असे बरेच लोक होते जे पाठिंबा देत नव्हते.
आमच्या मोहिमेकडे तेवढं लक्षही देत नव्हते. पण 2020 नंतर जेव्हा मन की बात मध्ये याचा उल्लेख झाला तेव्हा अनेक गोष्टी बदलल्या. म्हणजे सर, पूर्वी आम्ही एका वर्षात 6-7 स्वच्छता मोहिमा राबवायचो. आता आम्ही 10 स्वच्छता मोहिमा राबवतो. आजच्या तारखेला वेगवेगळ्या ठिकाणांहून आम्ही दररोज 5 टन कचरा गोळा करतो. अरे वा प्रदीपजी. सर, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर की एक वेळ अशी आली होती की मी जवळजवळ हार मानली होती. पण मन की बात मध्ये उल्लेख झाल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाले आणि गोष्टींना वेग आला सर, ज्याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. मी तुमचा खरोखर आभारी आहे. मला माहीतही नाही की तुम्ही आमच्यासारख्या लोकांना कसं शोधता. एवढ्या दुर्गम भागात कोण काम करत आहे. आम्ही हिमालयात जाऊन काम करत आहोत. आम्ही ह्या उंचीवर काम करत आहोत. त्या तिथे तुम्ही आम्हाला शोधलं, आमचं कार्य जगासमोर आणलं. मी माझ्या देशाच्या पंतप्रधानांसोबत बोलत आहे. हा क्षण माझ्यासाठी तेव्हाही आणि आज देखील खूपच भावनिक क्षण आहे सर. माझ्यासाठी यापेक्षा भाग्याचं दुसरं काहीही असू शकत नाही. प्रदीपजी, तुम्ही खऱ्या अर्थानं हिमालयाच्या शिखरांवर साधना करत आहात आणि मला खात्री आहे की लोकांना आता तुमचं नाव ऐकूनच तुम्ही पर्वतांच्या स्वच्छता मोहिमेत कसे सहभागी होता हे आठवेल. हो सर. आणि प्रदीपजी, तुम्ही सांगितलंच आहे की आता तुमची खूप मोठी टीम तयार होत आहे आणि तुम्ही दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करत आहात. हो सर. प्रदीपजी, मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या प्रयत्नांमुळे आणि त्याबद्दलच्या चर्चेमुळे अनेक गिर्यारोहकांनी आता स्वच्छतेशी संबंधित फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे. हो सर, खूपच. ही चांगली गोष्ट आहे प्रदीपजी. तुमच्यासारख्या मित्रांच्या प्रयत्नांमुळे कचरा ही सुद्धा एक संपत्ती आहे ही बाब आता लोकांच्या मनात रुजत आहे आणि आता पर्यावरणाचं देखील संरक्षण होत आहे आणि आपला अभिमान असणाऱ्या हिमालयाचं संवर्धन करण्यात सामान्य लोक देखील सहभागी होत आहेत. प्रदीपजी, मला खूप चांगलं वाटलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. खूप धन्यवाद. जय हिंद. मित्रांनो, देशात पर्यटनाचा विकास वेगानं होत आहे. नद्या, पर्वत, तलाव हे आपले नैसर्गिक स्रोत असोत किंवा मग आपली तीर्थस्थानं असोत, त्यांना स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. पर्यटन उद्योगाला याची खूप मदत होईल. पर्यटनात आम्ही स्वच्छतेसोबतच अतुल्य भारत चळवळीविषयी देखील अनेकदा चर्चा केली आहे. या चळवळीमुळे लोकांना पहिल्यांदाच त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या अशा अनेक ठिकाणांची माहिती झाली. मी नेहमी म्हणतो की परदेशात पर्यटनाला जाण्यापूर्वी आपण आपल्या देशातील किमान 15 पर्यटन स्थळांना भेट दिली पाहिजे आणि ही स्थळं तुम्ही राहता त्या राज्यातील नसावीत, दुसऱ्या राज्यातली असली पाहिजेत. त्याचप्रमाणे आपण स्वच्छ सियाचीन, सिंगल यूज प्लास्टिक आणि ई कचरा यासारख्या गंभीर विषयांवर सतत चर्चा केली आहे. आज ज्या पर्यावरणाच्या प्रश्नावर संपूर्ण जग चिंतित आहे तो सोडवण्यासाठी मन की बातचा हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, यावेळी मला युनेस्को महासंचालक औद्रे ऑजुले यांनी मन की बात विषयी एक विशेष संदेश पाठवला आहे. 100 भागांच्या या अद्भुत प्रवासासाठी त्यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांनी काही प्रश्नही विचारले आहेत. प्रथम आपण युनेस्कोच्या महासंचालकांची मन की बात ऐकूया. Namaste, Excellency, dear Prime Minister. On behalf of UNESCO, I thank you for this opportunity to be part of the 100th episode of the Man Ki Baat radio broadcast. नमस्ते महामहिम. UNESCO and India have a प्रिय long common पंतप्रधानजी, history. रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या 100व्या भागात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी युनेस्कोच्या वतीनं तुमचे आभार मानते. युनेस्को
आणि UNESCO is भारताचा working with its इतिहास member समान states to आहे. ensure that everyone शिक्षण, in the world has access विज्ञान, to quality education संस्कृती by 2030. आणि माहिती या सर्व With the क्षेत्रात largest population आमची in the एकत्रित world, मजबूत Could you please भागीदारी आहे. explain the Indian way आणि to मला achieve मिळालेल्या this या objective? संधीच्या माध्यमातून UNESCO आज also works to support culture शिक्षणाचं and महत्त्व protect heritage, सांगायचं आहे. and India is chairing 2030 the पर्यंत G20 this year. जगातील World leaders will be प्रत्येकाला coming to Delhi. दर्जेदार शिक्षण मिळावं Excellency, how does यासाठी India want to put युनेस्को culture and education त्याच्या सदस्य at the top राष्ट्रांसोबत of the काम करत international आहे. agenda? हे I once उद्दिष्ट again साध्य thank you for करण्यासाठी this opportunity जगातील and convey my सर्वात very मोठी best लोकसंख्या असलेले आपण to the people. कोणते प्रयत्न करत À आहात bientôt. याबाबत Merci माहिती द्याल का? युनेस्को संस्कृतीला पाठिंबा देण्याचं आणि वारशाचं संरक्षण करण्याचं देखील कार्य करते आणि भारत यावर्षी G20चं अध्यक्षस्थान भूषवत आहे. या कार्यक्रमासाठी जागतिक नेते दिल्लीत येणार आहेत. महामहिम, भारत आंतरराष्ट्रीय विषय सूचीमध्ये संस्कृती आणि शिक्षणाला कसं मांडणार आहे या संधीसाठी मी पुन्हा एकदा तुमची आभारी आहे आणि तुमच्या माध्यमातून भारतातील लोकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा देते. लवकरच भेटू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद महामहिम. मन की बातच्या 100व्या भागात तुमच्याशी संवाद साधताना मला आनंद होत आहे. शिक्षण आणि संस्कृती यासारखे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत याचाही मला आनंद आहे. मित्रांनो, युनेस्कोच्या महासंचालकांना शिक्षण आणि सांस्कृतिक संरक्षणासंदर्भातील भारताच्या प्रयत्नांबद्दल जाणून घ्यायचं आहे. हे दोन्ही विषय मन की बातचे आवडते विषय आहेत. शिक्षण असो वा संस्कृती, जतन असो वा संवर्धन, ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आज देश या दिशेनं जे कार्य करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असो किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षणाचा पर्याय असो, शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश असो, असे अनेक प्रयत्न तुम्हाला दिसतील. काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थी गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी गुणोत्सव आणि शाला प्रवेशोत्सव यासारखे कार्यक्रम हे लोकसहभागाचं एक अद्भुत उदाहरण म्हणून स्थापित झाले होते. शिक्षणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेक लोकांच्या प्रयत्नांवर आपण मन की बातमध्ये प्रकाश झोत टाकला आहे. आपल्याला आठवत असेल, एकदा आपण ओदिशातील चहा विक्रेते स्वर्गीय डी प्रकाश राव यांच्याबद्दल चर्चा केली होती, ज्यांनी गरीब मुलांना शिकवण्याची मोहीम सुरू केली होती. झारखंडच्या गावांमध्ये डिजिटल लायब्ररी चालवणारे संजय कश्यप असोत किंवा मग कोविडच्या काळात ई-लर्निंगद्वारे अनेक मुलांना मदत करणाऱ्या हेमलता NK असोत. अशा अनेक शिक्षकांची उदाहरणं आपण मन की बातमध्ये घेतली आहेत. सांस्कृतिक संवर्धनांच्या प्रयत्नांबद्दल देखील आपण मन की बातमध्ये सतत चर्चा केली आहे. लक्षद्वीपचा कुमेल ब्रदर्स चॅलेंजर्स क्लब असो किंवा कर्नाटकचा क्वेमश्री जी कला चेतना सारखा मंच असो, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी मला पत्र लिहून अशी उदाहरणं पाठवली आहेत. देशभक्तीवरील गीत, अंगाई आणि रांगोळी या 3 स्पर्धांबद्दलही आपण बोललो होतो. आपल्याला आठवत असेल, एकदा आपण देशभरातील कथाकारांसोबत कथाकथनाच्या माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतीवर चर्चा केली होती. सामूहिक प्रयत्नांमुळे मोठ्यातील मोठा बदल घडवून आणता येतो यावर माझा अढळ विश्वास आहे. यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच G20चं अध्यक्षपदही भूषवत आहोत. शिक्षणासोबत वैविध्यपूर्ण जागतिक संस्कृती समृद्ध करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ होण्याचं हे देखील एक कारण आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या उपनिषदातील एक मंत्र शतकानुशतक आपल्या मनाला प्रेरणा देत आहे. चरैवेती चरैवेती
चरैवेती, चालत रहा, चालत रहा, चालत रहा. चरैवेती, चरैवेती याच भावनेनं आज आपण मन की बातचा 100वा भाग पूर्ण करत आहोत. भारताची सामाजिक जडणघडण मजबूत करण्यामध्ये मन की बात हा माळेतील त्या धाग्यासारखा आहे जो प्रत्येक मणी एकत्र गुंफून ठेवण्यात मदत करतो. प्रत्येक भागात देशवासियांची सेवा आणि शक्ती इतरांना प्रेरणा देत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक देशवासी इतर देशवासियांसाठी प्रेरणा बनत आहे. एक प्रकारे मन की बातचा प्रत्येक भाग पुढच्या भागासाठी पार्श्वभूमी तयार करतो. मन की बात नेहमीच सद्भावना, सेवा भावनेनं आणि कर्तव्य भावनेनं पुढे गेली आहे. हीच सकारात्मकता स्वातंत्र्याच्या काळात देशाला पुढे नेईल, एका नव्या उंचीवर नेईल. आणि मला आनंद आहे की मन की बातची जी सुरुवात झाली होती ती आज देशात एक नवीन परंपरा बनत आहे. एक अशी परंपरा ज्यामध्ये आपल्याला प्रत्येकाचे प्रयत्न दिसून येतात. मित्रांनो, हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय संयमानं ध्वनिमुद्रित करणाऱ्या आकाशवाणीच्या सहकार्यांचेही मी आज आभार मानू इच्छितो. अत्यंत कमी वेळात आणि अतिशय वेगानं मन की बातचं विविध प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करणाऱ्या भाषांतरकारांचाही मी आभारी आहे. मी दूरदर्शन आणि माय गव्हच्या सहकार्यांचेही आभार मानतो. कोणत्याही व्यावसायिक जाहिरातीशिवाय मन की बात दाखवणाऱ्या देशभरातील सर्व वाहिन्या तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या लोकांचे मी आभार मानतो. आणि सर्वात शेवटी भारतातील लोक, भारतावर विश्वास ठेवणारे लोक, ज्यांनी मन की बातचं हे धनुष्य लीलया पेललं आहे, हे सर्व केवळ तुमची प्रेरणा आणि शक्तीमुळेच शक्य झालं आहे. मित्रांनो, आज मला इतकं काही सांगायचं आहे की वेळ आणि शब्द दोन्ही कमी पडत आहेत. पण मला खात्री आहे की आपण सर्व माझ्या भावना समजून घ्याल. मन की बातच्या माध्यमातून मी आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच आपल्यामध्ये राहिलो आहे, राहणार आहे. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. पुन्हा नवीन विषय आणि नवीन माहिती घेऊन देशवासियांच्या यशाचा आनंद साजरा करूया. तोपर्यंत मला निरोप द्या. तुमची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.